महानगरपालिकेत काम करतं, तर कुणी बँकेत काम करतं, कुणी गृहिणी आहे, तर कुणी घरगुती उद्योग सांभाळतं, तर कुणी शेतात राबतं. स्वतःचं घर सांभाळत, कुटुंबाला हातभार लावत त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली आणि अशाच घरातल्या आईंसाठी हे प्रोडक्ट बनले. त्यामुळे ह्या प्रोडक्टचं उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हस्ते होणार नाही, तर ते होणार आहे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या हिरोच्या हस्ते, माझ्या आईच्या हस्ते. थँक यू सो मच. आई प्लीज. आई प्लीज 2 शब्द. आय इन्सिस्ट. आपल्या आई. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश. सो I'm a little overwhelmed. हे असं काही घडेल याची ऑनेस्टली आय वॉजंट एक्सपेक्ट. पण या वयातले काम. थँक्यू. मी सौ प्रमिला परब म्हणजेच आमच्या ट्रेनी मॅनेजरची आई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नाही मला नाही जमणार. नको. नमस्कार. एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोलायची पहिलीच वेळ आहे, तर म्हणजे काय चुकी झाली ना तर माफ करा. ते माझं घर, चूल मूल याच्या पलीकडचं जग मी कधी बघितलंच नाही आहे. आणि आमच्यासारख्या बायकांसाठी कोणीतरी काहीतरी करतंय म्हणजे खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. आज इथे उभं राहायची आणि इथे बोलायची संधी मिळाली तर एका आईला अजून काय हवं असतं ना. आपल्या माणसांनी, आपल्या पोरांनी आपली काळजी केली, आपल्या तब्येतीची काळजी घेतली, आपण चांगलं राहावं असं त्यांना वाटतं आणि केलेल्या कष्टाची जाणीव ठेवली. बाद झालं, मग खूप झालं एवढं. तर हे जे अमृतधारा आहे ना ते आमच्यासाठी, आमची काळजी वाटते म्हणून आणि आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून बनवण्यात आलंय. तर ते छानच असणार. तर तुम्ही नक्की घेऊन जा आणि तुमच्या मम्मीला पण द्या. हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
मस्त बोलली हो स्वामी. गुड जॉब. सोशल मीडियावरचा रिस्पॉन्स कळव. ओके. आणि बाकी सगळे क्रिएटिव्ह रिलीज करा. दादा ये लवकर. बाय. तायडे भारी झाला ना, आपण जसं ठरवलेलंच. ए तायडे तायडे, छान छान. हा मी बोलतोय. सॅड काय? नाही कुठे काय, थोडं थकल्यासारखं वाटतं आता. हा, नक्की ना? हा मग जास्त थकू नको, आपल्याला पार्टी करायची. ये. खडूस मला एक छोटस थँक्यू पण नाही बोलू शकला. खालचा राग आहे का अजून?